दिवसभर आम्ही दोघंच असतो घरी एकटे, तुम्ही आपापल्या कामात असता. मग आमच्या बरोबरही खेळणारं कोणीतरी हवं ना घरामध्ये. हवंच नाही म्हणजे तुमच्या प्लॅनिंग बद्दल मला खरंच काहीच माहिती नाहीये, पण आम्हाला असं वाटतं की आता इट इज हाय टाइम. बरोबर. आता घरात पाळणा हलायलाच हवा. पण तुम्ही तुमचं ते प्लॅनिंग वगैरे करत राहिलात आणि आमच्या एवढे झालात, तुमची मुलं तेव्हा जर का लहानच असतील किंवा बिझनेस सांभाळू शकत नसतील तर काय करणार आपण? म्हणून म्हणते जरा विचार करा. याच्या आधी सुद्धा आमच्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्यातच. ही छोटीशी इच्छा सुद्धा पूर्ण करावी. मला एवढंच सांगायचं होतं. ट्रूथ. यावर कोणाला काही बोलायचंय? बोलायचंय? मला बोलायचंय. सध्या तुमची इच्छा मी काय पूर्ण करू शकत नाही, पण इच्छा तर आहे, पण थोडा वेळ लागेल. घे वेळ घे. अमृता जा ना पटकन आईस्क्रीम आण. हो आलेच. हो. तेरे को बोला था ना बैग ठीक तरीके से रखने के लिए. अरे हाँ जल्दी निकल गया तो क्या हुआ. अरे वो फंक्शन था घर पे. तू कशाला करते. आज उशीर नाही झाला तुम्हाला? काय ना खूप उशीर झालाय. काल मजा आली ना, पण सगळे जण होते. म्हणजे मला वाटलं होतं की मी असं सगळ्यांना हसतं खेळतं बघूच शकणार नाही, मला संधीच मिळणार नाही. ते काल जास्त बोललो का ग मी. मला असं वाटलं की मी उगाच ऐश्वर्याला बोललो, आईला तर वाटेल ते बोललोय ना मी पूर्वी. मॅडम सॅल्यूट, हॅट्स ऑफ टू यू. लहानपणीचा माझा फोटो शोधून काढलास तू देवा. आई स्वेअर यार, आई बाबा ना मला तसे कमी मिळाले. कारण त्यावेळेस ना रूपम कॉस्मेटिक्स जस्ट सुरू झालेलं आणि फ्लरिश होत होतं. आई सकाळी उठून आमच्या शाळेचे डबे करून सगळं करून मग फॅक्टरीवर जायचे. कमाल आहे तिची. पण दोघं जण ना फॅक्टरीवरनं आल्यानंतर ना असे दमून भागून सुद्धा ना आम्हाला असे खट्ट मिठी मारायचे चौघांना. मिस करतो यार, ती मिठी मिस करतो आईची. सगळंच मिस करतोय. काय अपेक्षा आहेत का तिची आमच्याकडून. या घरात पाळणा हलावा, या घराला एक वारस मिळावा. एका आईने तिच्या मुलांकडनं एवढी अपेक्षा करू नये का ग. खरं आहे तुमचं. त्यांची खरंच खूप मनापासून इच्छा आहे की या घरात पाळणा हलायला हवा. खूप वेळा सांगतात त्या की त्यांची इच्छा आहे, पण कोणी मनावरच घेत नाही. पण खरं तर ना सारंग सोहम कोणीतरी मनावर घ्यायला हवं आता. आता माहिती आहे ना आपलं. आंबेराव शाहीर, मला तसं म्हणायचं नव्हतं. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. जे काही झालं ना ते आपल्या हातात काहीच नव्हतं. हे बघ, नियतीच्या मनात नव्हतं की आपल्याला मूल व्हावं. अमृता, आपण एक चान्स घेऊया. मी तुला फोर्स करत नाहीये. हे बघ, यावेळेस काही झालं ना मी तुला दोष देणार नाही. मी अजिबात तुला दोष देणार नाही. आपण पुण्यातला सर्वात टॉपचा डॉक्टर आहे ना त्याला कन्सल्ट करूया. हवं असेल तर आपण अमेरिकेला जाऊया, तुझी ट्रीटमेंट करूया प्लीज. हे बघ, आईसाठी नाही, या घरासाठी नाही, आपल्यासाठी आपण चान्स घेऊया. हा आपल्यासाठी चालेल. आर यू शुअर. थँक यू व्हेरी मच. आय विल बी द बेस्ट डॅड इन द होल युनिवर्स. खरं सांगतो. कॉफी. अरे कॉफी प्यावी. पी मी बनवली.
सावली दारूगड ना ग, मला आंघोळ करायची आहे. माझी आंघोळ होऊ द्यात ना. तुझी आंघोळ झाली तर काय फायदा? सावली आंघोळ करायची आहे, दारूगड. सारंग सर, हा, सारंग सर, काय चालू आहे तुमचं? मी आंघोळ करत होते ना. झाली का आंघोळ? हो. मला पण तुझ्यासोबत आंघोळ करायची होती ना सावली. गप्पा बसा. नाटकं करताय उगाच. मी कधीपासून उठवत होते तुम्हाला, उठला नाहीत तेव्हा. किती कामं बाकी आहेत. घरातली कामं करायची आहेत, ऑफिस मधली कामं करायची आहेत. उशीर करून नाही चालत सारंग सर. तेच म्हणतोय मी, उशीर करून नाही चालत. सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे. आई काल काय म्हणाली आठवते ना? काय? विसरली, सगळं विसरली. अगं आई बाबा 25 वर्षांपासून वाट बघतायत. आता तर माझ्या लहानपणीचा फोटो घेऊन बसलेत ग ते. काय वेळ आली यार त्यांच्यावर. मला कळतं तुमची गाडी कुठे जाते ते. मग बस ना गाडीत. गप्पा बसा. हे बघा, ह्यासाठी विठुरायची इच्छा असली पाहिजे. माझी वेळी विठुरायाची नाही ग, तुझी आणि माझी इच्छा असली पाहिजे. पाणी देऊ मी? नाही नाही पाणी नको. मी हे सांगायला आले होते तुम्हाला की मी आणि बाबा जरा 2-3 दिवस कुठेतरी बाहेरगावी जाऊन येतोय. काय? का म्हणजे काय, आता इतकी वर्ष आम्ही काम करत होतो, मेहनत करत होतो, कुठेच बाहेरगावी वगैरे गेलो नाही फिरायला. म्हटलं आता रिटायर झालो तर करून घ्यावी सगळी हाऊस मौज, म्हणून जाऊन येतोय. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आम्हाला अलीकडे झेपत नाही ना दगदग, वय झालं ना आमचं. येतो आम्ही. चला चला. थांबा थांबा. आई हे घ्या, काय आहे? शेंगदाण्याचे लाडू आहेत. आधी सांगितलं असतं तर अजून काहीतरी करता आलं असतं ना मला. अगं कशासाठी कष्ट घेतेस? आणि तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही असं बाहेर निघताना मी नेहमी काहीतरी देत असते. आणि शेंगदाण्याचे लाडू बाबांना आवडतात. प्रवासात होतील ना खायला. निघाला तुम्ही? हो. अरे आता जाऊ द्या आम्हाला. हा, आणि घराकडे नीट लक्ष ठेवा. बोलवू सगळ्यांना मी? नाही अजिबात नाही. आम्ही निघतो. मी येतो सोडायला. अजिबात नाही रे. काय चाललंय तुम्हा लोकांचं? सारंग, आमच्याकडे गाडी आहे, आम्ही जाऊ. आणि तुम्हाला सुद्धा उशीर होत असेल ना, जा तुम्ही ऑफिसला जा, शांतपणे कामं करा. आणि आम्हाला अडकवून ठेवू नका. तुम्ही सुद्धा आमच्यामध्ये अडकू नका. मोकळं करा आम्हाला. आणि काल जे काय आपलं बोलणं झालंय त्यावर नीट विचार करा. हं? काय बबलू? नाही नाही, मला थोडा वेळ लागेल. अरे ते नाही, घराकडे लक्ष ठेव, यांच्याकडे लक्ष ठेव. हं? ठेवतो. जा. महाबळेश्वर, महाबळेश्वर, महाबळेश्वर. नीट राहा. हा? अगं अगं पाया पड. पाया पडते. आई, सांभाळून जा. हा, तुम्ही काळजी घ्या सगळ्या. हो. चल काढा.